नमस्कार, मी अश्विनी। आज मी मसाला बनवतेय। तर हा कांदा लसूण मसाला तयार करून ठेवते। 2 ते 3 महिन्यासाठी हा कांदा लसूण मसाला तयार करून ठेवला की रोज रोज एखाद्या जरी कालवणाला आपल्याला वाटण करता नाही आलं तरी आपण हा मसाला फक्त घातला तरी कालवणाची लज्जत खूप छान अशी वाढते। तर सातारा भागामध्ये आमच्या इकडे हा असा आम्ही मसाला कांदा लसूण मसाला तयार करून ठेवतो आणि रोजच्या भाज्यांमध्ये कालवणामध्ये वापरला जातो। यामध्ये सर्व मसाल्यांचा वापर केलेला असतो। म्हणजे हे आपण उन्हाळ्यामध्येच मिरच्या वाळवून डंकावरून कुटून आणलेली जी पावडर असते तर त्या पावडरमध्ये कांदा, भाजलेला कांदा, लसूण, खोबरं ह्यासह घालून छान असा हा मसाला तयार केला जातो। तर माझ्याकडचा मसाला संपला होता, कांदा लसूण मसाला, तर मग मी ही पावडर आहे त्याच म्हटलं मिसळूनच घेऊया। ही जी चटणी आहे याचा आपण प्रत्येक भाजीमध्ये वापर केला की भाज्या खूप चविष्ट बनतात आणि रोज रोज वाटण करायची गरज नाही। एखाद्या वेळेस आपल्याला वाटण करायचं नसेल तर हा असा मसाला घातला तरी कालवणं खूप छान होतात। तर मी गावावरून येतानाच याची पावडर करून आणलेली मिरच्यांची। तर ह्या मिरच्या जेव्हा आपण वाळवतो कुटतो त्यामध्ये सगळे मसाले घातलेले असतात, त्यामुळे फक्त आता इथे आपल्याला कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर आणि सुकं खोबरं हे वाटून घ्यायचे आणि यामध्ये मिक्स करायचे। म्हणजे आमच्याकडे म्हटलं जातं की ही चटणी मिसळतीये। तर यासाठी सुकं खोबरं हे कोरडंच असं मी भाजून घेतलंय। खोबरं 1 वाटी खोबरं किसून घेतलं आणि कोरडं असं छान असं तांबूसर रंगावरती बारीक गॅसवरती छान असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलं। तर हे 5 कांदे मी इथे बारीक चिरून घेतले आणि सुरुवातीला मोठ्या गॅसवरती कोरडंच असं भाजून घेतलं आणि नंतर गॅस बारीक केला आणि त्यावरती तेल घालून कांद्यामध्ये छान असा हा मंद गॅसवरती शिजू दिला। आता इथे मी मिठाचा वापर केलेला नाहीये, कारण की मीठ घातलं की कांद्याला पाणी सुटतं आणि कांदा शिजायला वेळ लागतो। तर तेलामध्ये कांदा छान असा तांबूसर रंगावरती शिजवून घ्यायचा, तो काढून घेतला आणि त्याच तेलामध्ये आलं लसूण छान असं परतून घेतलं। आता इथे कोथिंबीर आहे, मी छान अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली, कोरड्या फडक्याने सुकवून घेतले आणि फॅन खाली सुकवून यामध्ये घालून घेतले। तर हा मसाला करत असताना जरासुद्धा आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाहीये, कारण की मसाला हा आपण साठवून ठेवत असतो तर तो टिकून राहावा यामध्ये, त्यासाठी आपल्याला कुठेही पाण्याचा अंश सुद्धा लागून घ्यायचा नाहीये। आता सुरुवातीला सुकं खोबरं मिक्सरला कोरडंच असं बारीक करून घेतलं आणि खोबऱ्याचं तेल पहा किती छान असं सुटलेलं आहे। त्यानंतर जो कांदा शिजवून घेतलाय तो थंड झाल्यानंतर मिक्सरला छान अशी पेस्ट केली आहे। तर इथे सुद्धा मी पाण्याचा वापर केलेला नाहीये। खोबरं वाटून घेतलं, त्यानंतर मी कांदा वाटून घेतला। तर कांदा वाटत असताना खडे मीठ घालून छान अशी त्याची पेस्ट करून घेतली। आता कांदा सुद्धा काढून घेतला, त्यानंतर त्यामध्ये लसूण, आलं आणि कोथिंबीर जी आपण तेलामध्ये तळून घेतली ती सुद्धा मीठ घालून छान अशी पेस्ट करून घेतली। तर सर्व मिश्रण आपण एका भांड्यामध्ये, ज्या भांड्यात आपण मसाला मिक्स करणार आहोत त्यामध्ये काढून घेतला आणि इथे पहा माझी गेल्या वर्षीची जुनी एक पावडर आहे आणि आता नवीन जी केलेली आहे मे मध्ये ती आहे। आता जुन्या पावडरचा पहा रंग अगदी फिका झाला होता, तर त्यामध्ये मी काश्मीरी रेड चिली पावडर मिक्स करते, जेणेकरून आपला हा मसाला कांदा लसूण मसाला आपण जेव्हा कालवणामध्ये घालू तेव्हा कालवणाचा रंग छान असा येईल। आणि ही पहा नवीन जी चटणी केलेली आहे तिचा रंग पहा आणि जुन्या चटणीचा रंग, म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणामध्ये गावावरून कितीही छान आपण चटणी करून आणली ना तरी तिचा रंग उडतोच। मग असं ही काश्मीरी रेड चिली पावडर घालायची, म्हणजे जेणेकरून तिचा रंग छान असा टिकून राहील। आता आपण जो कांदा तळून घेतला होता, लसूण आलं, त्याच्यामध्ये शिल्लक राहिलेले जे तेल आहे ते सुद्धा मी इथे वापरते, जेणेकरून हा चटणीचा रंग छान असा तेलाने टिकून राहतो। आता इथे लागेल असं आपण मिरची पावडर घालणार आहोत। सुरुवातीला मिरची पावडर एकत्र न काढता जसजशी मिरची पावडर या मसाल्यामध्ये लागेल तसतशी आपण यामध्ये मिरची पावडर घेणार आहोत। आमच्या इकडे म्हणजे सातारा भागामध्ये माझं गाव आहे, सातारा साईडला, तर तिकडे कसं आम्ही वर्षभराची जी चटणी आहे ना पावडर, मिरच्या वाळवून छान अशा जे मसाले असतात ते मसाले घालून डंकावरून कुटून आणतो, फक्त पावडर करून आणतो आणि जशी लागेल ना तशी ही
मिसळून ठेवतो. म्हणजे हा ताजा मसाला ना 2-3 महिन्यांसाठी छान असा करून ठेवला की कालवणंसुद्धा खूप छान होतात. मटणाचं कालवण असेल किंवा भाज्या असतील रोजच्या किंवा मच्छीचे प्रकार असतील, कोणत्याही भाज्यांमध्ये म्हणजे दररोजच्या वापरासाठी हा मसाला लागतोच लागतो. हा असा मसाला करून ठेवला की मग 2-3 महिन्यांसाठी अगदी टेन्शन नसतं. आता हातानेच छान अशी ही चटणी मी मिसळून घेते. लागेल असं पहा. आता मुटका करून बघितला तर खूप अजून ओली आहे चटणी. मग लागेल अशी मी पावडर घेते आणि मिक्स करून ठेवते. आता इथे आम्ही जेव्हा मिरच्या कुटून आणल्या तर 2-3 प्रकारच्या मिरच्या वापरल्या होत्या. बेडगी मिरची वापरलेली, शंकेश्वरी जी रंगासाठी वापरली जाते आणि कमी तिखट असते, आणि लवंगी मिरची तिखट असते तर, आणि साधी मिरची, अशा 3 मिरच्या वापरतो. कारण की तिखट आहे आणि रंगसुद्धा बॅलन्स केला जातो या मिरच्यांनी. आणि डंकावरून कुटून आणताना 1 किलो मीठ त्यामध्ये होतं. त्यामुळे आता मिसळताना मी थोडंच मीठ वापरलंय. आणि सुरुवातीला 1-2 कालवणं केले की आपल्याला अंदाज येतो मिठाचा. जर असं वाटलं की मीठ कमी पडले तर पुन्हा आपण यामध्ये मीठ बारीक करून किंवा बारीक मीठ घालून पुन्हा मिक्स करून वापरू शकतो. तर पहा, अजून थोडासा ओलाच आहे ना कांदा लसूण मसाला हा, तर मग लागेल असं मी पावडर ॲड करते आणि पुन्हा ही चटणी छान अशी दोन्ही हातावरती चोळून छान अशी मिक्स करून घेते. आता जे सुरुवातीला कांदा तळलेला त्याचं तेल आहे ते सुद्धा मी इथे घालते. एखाद्या वेळेस ना भाजी जरी नाही केली तरी ही चटणी घेऊन त्यावरती तेल घालून अशी आपण भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकतो. छान लागते ही चटणी. आता आमच्या इकडे थोडंसं तिखटच कालवण असतं, तर लवंगी 5 किलो वापरली आहे, लवंगी मिरची, आणि शंकेश्वरी 3 किलो आणि साधी 2 किलो असं हे प्रमाण घेऊन 10 किलोची ही चटणी आम्ही करून ठेवतो. तर माझ्या जावेकडे थोडी जाते, माझ्या घरी, माझी मोठी जावाई तिच्या घरी, आणि गावाला जेव्हा आम्ही जातो तेव्हा तिथे सुद्धा अशी 4 ठिकाणी याचं वाटण केलं जातं. आणि 4 पिशव्या आम्ही पावडरच्या वेगवेगळ्या ठिकाणी अशा घेऊन जातो. मग ह्या 10 किलोची चटणी केली ना की आम्हाला पुरते. आता माझी थोडी पावडर शिल्लक आहे. पुन्हा असं एकदा मिसळलं की ती सुद्धा होऊन जाईल. तोपर्यंत मे महिना येईलच, आणि मेमध्ये पुन्हा मग मिरच्यांचं घेऊन पुन्हा हा मसाला तयार करायचा. हा साठवणीचा मसाला आपण करून ठेवला ना की बरं असतं की कालवणं करायला. आणि याचा वापर रोजच्याच जेवणामध्ये केला जातो. प्रत्येक भाजीमध्ये, शेंगभाज्या असतील किंवा आपल्या आमट्या असतील वेगवेगळ्या, त्याच्यामध्ये घातला जातो. कारण की अशी ही चटणी आपण यामध्ये सगळे मसाले असतात, त्यामुळे वेगळा गरम मसाला रोजच्या कालवण्यामध्ये घालायची गरज नाही लागत. सगळे मसाले असतात याच्यामध्ये. धने असतात, हळकुंड असतं, दालचिनी, वेलची, मोठी वेलची, जायफळ, तमालपत्र, सगळे सुखे जे मसाले असतात ना हे आपण डंकावरून आणताना बारीक करून आणलेले असतात या पावडरमध्ये. त्यामुळे रोज गरम मसाला वेगळा असा घालायची गरज नाही लागत. आणि लाल रंगासाठी सुद्धा वेगळा असं लाल तिखट घालायची गरज नाही लागत. सगळा हा मसाला ह्या एकाच चटणीमध्ये असतो, त्यामुळे बरं पडतं हा असा मसाला करून ठेवला की. आता मी ही चटणी तयार झालेली आहे. आता मी एका वाडग्यामध्ये ही चटणी काढून ठेवते आणि पूर्ण 1 दिवस याला मुरून देणार आहे. अशीच ह्या भांड्यामध्येच ठेवणार आहे झाकून. आणि दुसऱ्या दिवशी मग मी हिला भरणीमध्ये भरणार आहे. भरणीत भरताना सुद्धा ना यामध्ये आपले जे खडे हिंग असतो त्याच्या वड्या ठेवायच्या, जेणेकरून हा रंग टिकून राहतो. आणि खडा हिंग कसं प्रिझर्वेशनचं काम करतं. आपण खडे मीठ घातले ते सुद्धा प्रिझर्वेशनचं काम करतं. त्यामुळे खडा हिंग आवर्जून या मसाल्यामध्ये ठेवायचा. सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल मी भरणीमध्ये भरताना
एक एक थर असा ठेवला की त्यामध्ये 4-5 अशा वड्या ठेवून घेतलेल्या होत्या, जेणेकरून हा मसाला टिकून राहील. तुम्ही कसा करता? वर्षभराचा एकत्रच डंकावरून मिसळून आणता की असं लागेल असं मिसळता? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडत असतील ना तर आपल्या अश्विनी सपकाळ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत शेअर करा. घरगुती जे आपण रोजचे पदार्थ जे तयार करतो असे व्हिडिओ मी इथे अपलोड करते. व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट नक्की करा. मसाला अगदी छान असा तयार झाला आणि खमंग असा याचा ना वास दरवळतो. आत्ताच असं वाटतं मिक्स करताना की अशी खाऊ. तरी मी थोडी टेस्ट करून पाहिलीच. माझी आई म्हणते जेव्हा आपण हा मसाला करतो ना तेव्हा सुरुवातीला नॉनव्हेजचा कधीच पदार्थ करायचा नाही, साधी अशी भाजी करायची आणि खाऊन पाहायची.